नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या स्वामी गुरुकृपा या चॅनलवर। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा हा संदेश अत्यंत गुप्त, शक्तिशाली आणि आयुष्य बदलणारा मानला जात आहे। कारण ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती मागील अनेक वर्षांनंतर प्रथमच तुमच्या बाजूने उभी राहताना दिसत आहे। विशेषतः मंगळ, गुरु आणि चंद्र यांच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या जीवनात अचानक बदल घडण्याचे संकेत मिळत आहेत। ज्यांना प्रेमामध्ये अपयश मिळाले, ज्यांना पैशाची अडचण होती किंवा ज्यांना लोकांनी कमी लेखले, त्या सर्वांसाठी आता काळ पूर्णपणे बदलताना दिसत आहे। ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा वृश्चिक राशीवर दैवी कृपा होते तेव्हा ती व्यक्ती सध्या परिस्थितीतून थेट यशाच्या शिखरावर पोहोचते आणि यावेळी निर्माण होत असलेला योग तसाच काहीसा संकेत देत आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून प्रेम, पैसा आणि सन्मान तुमच्याकडे खेचू शकतो। वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आता मोठा बदल सुरू होत आहे। अनेक दिवसापासून अडकलेली कामे अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील। ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच लोक आता तुमच्या यशाचे उदाहरण देताना दिसतील। प्रेम संबंधामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे। ज्या व्यक्तीचे प्रेम अधुरे राहिले होते त्यांच्यासाठी पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे। प्रेमविवाहाचा योग देखील मजबूत होत चालला आहे। पैशाच्या बाबतीत गुरुग्रहाचा प्रभाव अत्यंत शुभ मानला जात आहे। अचानक धनलाभ, जुने अडकलेले पैसे किंवा नवीन कमाईचा मार्ग सुरू होऊ शकतो। पण पुढील संकेत जर तुमच्या जीवनात दिसू लागले तर समजा नशिबाचा दरवाजा पूर्णपणे उघडणार आहे। कामाच्या ठिकाणी तुमची किंमत वाढणार आहे। ज्यांनी तुमचा अपमान केला होता तेच आता तुमच्या समोर नम्र होताना दिसतील। वरिष्ठ लोकांकडून सन्मान मिळण्याची शक्यता आहे। घरामध्ये शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते। विवाह, नवीन घर किंवा नवीन वाहन यासंबंधी आनंदाची बातमी मिळू शकते। ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण मंगळाचा प्रभाव तुम्हाला ऊर्जा देईल पण चुकीच्या निर्णयाकडेही नेऊ शकतो। जर तुम्ही पुढील 11 दिवसात हा उपाय केला तर यश तुमच्या पायाशी येऊ शकते। दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ अर्पण करा, त्यामुळे शत्रूचा प्रभाव कमी होईल आणि मानसिक शक्ती वाढेल। प्रेमविवाह इच्छिणाऱ्यांनी शुक्रवारी माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा, यामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढू शकतो। व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अडकलेली प्रगती आता अचानक वेगाने पुढे जाऊ शकते। विशेषतः ऑनलाईन काम, सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते। आणि आता जो संकेत सांगणार आहे तो फक्त भाग्यवान वृश्चिक राशीच्या लोकांनाच अनुभवायला मिळेल। अचानक जुने मित्र किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकतात। यामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो। काही लोकांना परदेश योग किंवा दूरच्या ठिकाणाहून शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल। रात्री सतत एकाच गोष्टीचे स्वप्न दिसणे, देवांचे संकेत मिळणे किंवा मनामध्ये अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवणे हे सर्व शुभ काळ सुरू होण्याचे संकेत मानले जातात। पुढील 72 तासात जर ही घटना घडली तर समजा तुमच्यावर दैवी कृपा सुरू झाली आहे। घरात अचानक आनंदाचे वातावरण निर्माण होईल। काही लोकांना हरवलेला सन्मान पुन्हा मिळताना दिसेल। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या काळात काळ्या रंगाचा अतिवापर टाळावा आणि लाल किंवा केशरी रंग अधिक वापरावा, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो। ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा वृश्चिक राशीवर गुरु आणि मंगळाची कृपा होते तेव्हा ती व्यक्ती सामान्य राहत नाही। तिच्या निर्णयामुळे इतर लोक प्रभावित होतात आणि समाजामध्ये मान सन्मान वाढतो। तर मंडळी, वृश्चिक राशीसाठी येणारा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तन घडवणारा मानला जात आहे।
प्रेम, पैसा, यश आणि समाजातील प्रतिष्ठा या सर्व गोष्टी आता हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसत आहेत. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देत असले तरीही मेहनत आणि योग्य निर्णय घेणे तितकेच आवश्यक आहे. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणालाही कमी समजू नका. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्या जीवनाशी जुळतो तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.